बरेच जण इन्व्हेस्टमेंट म्हणून युलिपला सिलेक्ट करतात. नक्की कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे? युलिपमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे? या बघूयात. युलिप मीन्स युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन. यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स कव्हर आणि रिटर्न्स या दोन्ही गोष्टी मिळतात. पण जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तुम्हाला ना इन्शुरन्स कव्हर ना प्रॉपर रिटर्न्स मिळतात. आपण एक एक्झाम्पलने समजून घेऊयात. युलिपमध्ये प्रीमियम आहे 1,20,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट टेन्युअर 10 वर्ष. आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचे 15 वर्ष. एक्सपेक्टेड रिटर्न आहेत 8%. युलिपमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्ही काही पॉइंट्स कन्सिडर केले पाहिजे. जेव्हा तुम्ही वर्षाला 1,20,000 इन्व्हेस्ट करता त्यामधून प्रीमियम ॲलोकेशन चार्जेस, फंड मॅनेजमेंट चार्जेस, मोर्टॅलिटी चार्जेस, पॉलिसी ॲडमिन चार्जेस, स्विचिंग चार्जेस, जीएसटी, अदर चार्जेस एवढे चार्जेस मायनस करून तुमचे बिटवीन 1,00,000 ते 1,10,000च इन्व्हेस्ट होतात. आता आपण बघूयात युलिपमध्ये इन्व्हेस्ट केल्यावर किती रिटर्न्स बनू शकतात. तुम्ही इथे बघू शकता वर्षाचे 1,20,000 म्हणजेच महिन्याचे 10,000 आपल्याला 10 वर्ष इन्व्हेस्ट करायचे. 15 वर्ष इन्व्हेस्टेड राहायचंय. 8% जर आपल्याला रिटर्न्स मिळाले तर आपली 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट होतीये आणि आपल्याला 26,60,000 रुपयाचा प्रॉफिट होतोय. पण मित्रांनो, याच सेम अमाऊंटची आपण SIP केली तर काय वेल्थ क्रिएट होऊ शकते या बघूयात. 10,000ची SIP आपण अज्युम करूयात मार्केटने आपल्याला 12% रिटर्न्स दिले. 15 वर्षानंतर 47 लाखाचा कॉर्पस क्रिएट झालेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो ऍडवायझर जरुरी आहे. इन्शुरन्ससाठी प्युअर टर्म इन्शुरन्स घ्या. इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्ट करा. तुम्हाला पण ऍडवायझरची गरज असेल तर आजच मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.